नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 32 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आपल्या चॅनलवरती 28 ते 48 साईजच्या कटोरी ब्लाऊजच्या मापाची सिरीज चालू आहे. ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगत आहे. तर वेळ न घालवता व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. इथे 32 साईजसाठी मी पूर्ण उंची 13 इंच घेतलेली आहे. छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच. कंबर आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7 इंच. बाही उंची आहे 4, दंडघेर 5.5 इंच, पुढचा गळा 6 इंच आहे, मागचा गळा आहे 8.5 इंचाचा आणि कटोरी पॉईंट आहे तो 5.25 इंच आहे माझ्या ब्लाऊजच्या मापावरून. आणि इथे तुम्ही मापाचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. तुम्हाला जर मापे याच पद्धतीने सेम असतील तर तुम्हाला कटिंग अजून सोपं जाणार आहे. तर इथे बघा डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि इथे आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सोबतच कटिंग करून होणार आहे मैत्रिणींनो. अगदी सोपी पद्धत आहे. तर इथे बघा पूर्ण उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं असतं. तर इथे बघा 13 इंच उंची आहे, तर 14 इंचावरती मी पेपर कट करून घेतलेला आहे. आणि ते रुंदीसाठी पण सेम तसंच करायचं आहे. छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आणि इथे मी रुंदीमध्ये आणि उंचीमध्ये पेपर व्यवस्थित कट करून घेतलेला आहे फ्रंट पार्टसाठी आणि बॅक पार्ट कटिंग करण्यासाठी. तर इथे आपले दोन्ही पार्ट सोबतच कटिंग करून होणार आहे, त्याच्यामुळे कटिंग अगदी सोपं आहे मैत्रिणींनो. तुम्हाला कोणतंच अजून दुसरा चॅनल बघायची गरज पडणार नाही जर तुम्ही नवीन शिकणाऱ्या माझ्या चॅनलवरती आला असाल तर. तर ते बघा सर्वात अगोदर काय करायचं असतं, आता शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकण्यासाठी आपल्याला काय पाहायचं आहे, पाठीमागचा गळा किती इंचाचा आहे. जर पाठीमागचा गळा जर तुमचा 8 इंचापेक्षा जास्त असेल तर शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते कमी येत असतं. तर तुम्हाला डिटेल चार्ट हवा असेल तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेला आहे व्हिडिओ, त्याच्यावरती जाऊन नक्की बघा. तर इथे मी 8.5 इंच गळा आहे, त्याच्यामुळे शोल्डर 5 इंच घेतलं आणि मुंडा घेतलेला आहे 5.5 इंचाचा. याने परफेक्ट आपला ब्लाऊज बसतो मैत्रिणींनो. आणि डिटेल चार्ट आपल्या चॅनलवरती आहे डीप नेक चार्टसाठी शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचं. तर तो पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. ते मुंड्याची रेषा आहे ती सरळ आखून घेतली आणि त्याच्यावरती छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर 32 छातीचा चौथा भागाला 8 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन येणार आहे. शिलाई मार्जिनची रेषा आलेली आहे बघू शकता. तर अगदी स्टेप बाय स्टेप मी पुढे सर्व काही टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, नाहीतर छोट्या छोट्या टिप्स तुमच्या मिस होतील. तर इथे बघा मुंड्याच्या इथे अर्धा इंचावरती मी अशी तिरकी रेषा आखून घेतलेली आहे, कारण की आपण मुंडा आणि शोल्डरचं माप खूप छोटं टाकलेलं आहे, त्याच्यामुळे पाठीमागच्या साईडने ब्लाऊज खेचता कामा नये म्हणून ही एक टिप्स लक्षात ठेवा. आणि त्या तिरक्या रेषेपासून आपल्याला क्रॉसमध्ये असं 1 इंचावरती मार्किंग करायचं. आणि या तिरक्या रेषेचा आपल्याला मध्य करून 2 पॉईंट देऊन घेतलेले आहेत बघा. या पद्धतीने पॉईंट देऊन घ्यायचे पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी आणि एक मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी. तर बघा हा मुंड्याचा शेप आहे तो मी कशा पद्धतीने दिलेला आहे. आणि त्या पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती आपल्याला आतल्या पॉईंटवरती हा फ्रंट पार्टचा मुंडा आहे तो या पद्धतीने गोलाकार शेपमध्ये देऊन घ्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार द्यायची एकदम परफेक्ट पद्धत आहे. तर इथे 2.25 इंचावरती गळा रुंदी मी घेतलेली आहे आणि पुढचा गळा आहे 5.5 इंच, तर 6 इंचावरती मी इथे पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घेतलं. तुमचा गळा 6 इंच असेल तर त्यात अर्धा इंच वाढवून 6.5 इंचावरती तुम्ही मार्किंग करायचं आहे. ठीक आहे. खालच्या साईडला तुम्ही गळा रुंदी वाढवून घेऊ शकता 2 इंच, 2.25 इंच, सॉरी 2.25 इंच, 2.25 इंच या पद्धतीने. आणि इथे बघा गोलाकार वस्तूच्या सहाय्याने असा सुंदर असा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. जर तुम्हाला गोलगळ्याचा शेप देता येत नसेल तर किती परफेक्ट शेप आलेला आहे आपला गोलगळ्याचा तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर इथपर्यंत तुम्हाला सर्व काही समजलं असेल. तर इथे थोडासा मुंड्याचा शेप आहे तो 1/2 इंच खाली घेतलेला आहे आणि काकीत बिलकुल घोळ येत नाही, परफेक्ट बसतो ब्लाऊज. आता आपण योगपट्टीसाठी मार्किंग करूया. तर इथे बघा 2.5 इंचावरती मी या साईडला मार्किंग करून घेतलं आणि इकडे 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि 2.5 इंचावरती परत एकदा मी मार्किंग केलं, कारण त्याची सरळ रेषा आपण आखून घेणार आहोत. 2.5 इंचाच्या मार्किंगवरती आधी सरळ रेषा आखून घ्यायची आणि 3 इंचापर्यंत आपल्याला योगपट्टीचा शेप द्यायचा असतो. तर इथे बघा कटोरीचा पॉईंट तुमचा जेवढा आहे तेवढा तुम्ही टाकून घ्यायचा आहे. माझा इथे 5.25 इंच आलेला आहे. कोणाचा 5 इंच येऊ शकतो, कोणाचा 5.5 येऊ शकतो. कटोरीमध्ये पण लहान मोठी साईज असू शकते मैत्रिणींनो. अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. चार्टवरती एवढं माप दिलेलं आहे, मग इथे एवढं का घेतलं, तर इथे थोडंसं समजून घ्यायचं आहे. आणि इथे बघा जेवढा तुमचा कटोरीचा पॉईंट आहे तिथून हा वरती जो 3 इंचाचा आपण पॉईंट आहे तिथपर्यंत असा क्रॉस पट्टीचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. सुंदर असा बघू शकता किती परफेक्ट आपला शेप आलेला आहे. कटोरीचा पॉईंट तुम्ही नेहमी ब्लाऊजवरती चेक करायचा आहे. हुकाच्या साईडने कटोरी जिथे जोडलेली आहे तिथपर्यंत. आणि ते बघा ही रेषा आहे ती अंदाजे आखलेली आहे तुम्हाला कटोरीचा आकार देता येण्यासाठी.
तर इथे बघा गळ्याच्या साईडने 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मैत्रिणींनो तुम्ही स्टेप बाय स्टेप सर्व मार्किंग करायचं आहे, तरच तुम्हाला कटोरी ब्लाऊज आहे तो परफेक्ट येणार आहे. एकदा का तुमची मापे लक्षात आली तर तुम्हाला सर्व मापे आहे ती कटोरीची सोपी वाटणार आहेत. तर इथे बघा पुढच्या मुंड्यापासून आता एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा. मी अशी क्रॉस लाईन का आखलेली आहे तर तुम्हाला कटोरीचा परफेक्ट शेप देता यावा म्हणून. तर 2.5 इंचावरती पुढच्या मुंड्यापासून मार्किंग केलं आणि आता बघा शेप मी कशा पद्धतीने देत आहे. इथे थोडासा उभार आपल्याला शेप द्यायचा असतो त्या पॉईंटपर्यंत 2.5 इंचाच्या बघू शकता आणि वरती कंटिन्यू तो 1.5 इंचाच्या मार्किंगपर्यंत देऊन घ्यायचा आहे. तर बघा एकदम परफेक्ट आपला कटोरीचा शेप आहे तो आपल्याला भेटलेला आहे इथे या पद्धतीने. अगदी सोपी पद्धत आहे कटोरीचा आकार देण्याची मैत्रिणींनो. तर इथे या साईडला थोडंसं शिलाई मार्जिनच्या इथे 1.5 इंचावरती आपल्याला गोलाकार योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा. काही व्हिडिओमध्ये राहून जातं मैत्रिणींनो, पण मी कटिंगच्या वेळेस ॲडजस्ट करत असते, तर थोडंसं समजून घ्यायचं आहे. आणि इथे 1.5 इंच आपण मुंडा खाली घेतलेला आहे. शोल्डर 5 इंच घेतलं, मुंडा 5.5 इंच घेतलेला आहे. कोपऱ्यातून 1 इंचावरती मार्किंग करून मुंड्याचा शेप दिला, नंतर अर्धा इंचाचं मार्किंग करून पुढच्या मुंड्याचा शेप दिला. तर इथे 1.5 इंचावरती गळ्याच्या साईडने मार्किंग करून या पद्धतीने कटोरीचा शेप दिलेला आहे. या पद्धतीने फ्रंट पार्टचं आपलं कटिंग आहे, व्यवस्थित मार्किंग आहे ते झालेलं आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला. तर व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून थोडंसं फास्ट सांगावं लागतं मैत्रिणींनो. व्हिडिओमध्ये थोडंसं स्लो करायचा पण ऑप्शन आहे, तुम्ही तिथे करू शकता. तर बघा इथे मी दोन्ही पेपर पकडून पाठीमागचा मुंडा अगोदर कट करून घेतला आणि नंतर मग आता याच्यातून बॅक पार्ट आहे तो वेगळा करायचा आहे. बॅक पार्टचं अगदी सोपं कटिंग आहे. फ्रंट पार्टमध्ये आपल्याला 3 भाग करायचे असतात, तर आपण अगोदर फ्रंट पार्टचं स्टेप बाय स्टेप कटिंग कसं करायचं ते बघूया. बॅक पार्टचं नंतर बघूया. तर बॅक पार्ट मी साईडला ठेवून देते. आता इथे बघा सर्वात अगोदर गोल गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कटोरी ब्लाऊजचे भरपूर व्हिडिओ माझे व्हायरल झालेले आहेत मैत्रिणींनो. तसेच बाही कटिंगचे सुद्धा इव्हन व्हायरल झालेले आहेत. एवढी सोपी माझी पद्धत आहे, तुम्हाला शोधून पण यूट्यूबवरती हा असा इतका सोपा चॅनल सापडणार नाही मैत्रिणींनो. तर नक्की व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघून घ्या आणि आधीचे व्हिडिओ पण चेक करा. माझे खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीत मी सांगितलेलं आहे. क्लासमध्ये सुद्धा एवढे महागडे क्लास करून सुद्धा तुम्हाला एवढ्या छोट्या छोट्या बारीक टिप्स कोणी सांगणार नाही. तर इथे बघा फ्रंट पार्टचे असे 3 पार्ट झालेले आहेत. कटोरीचा पहिला पार्ट साइड पार्ट आहे तो दुसरा आणि योगपट्टी आहे ती तिसऱ्या नंबरचा. तर सेकंड नंबरचा पार्ट आहे म्हणजे साइड पार्ट, त्याच्यात आपल्याला काहीच बदल करायचे नाही, ते साईडला ठेवून देऊया. आता योगपट्टीमध्ये आपल्याला आतल्या साईडला असं 1.5 इंचावरती क्रॉसमध्ये योगपट्टी कटिंग करायची. तर ही का करायची? पोटामध्ये आपलं जे ब्लाऊज घातल्यानंतर लूज पडतं तर ते पडू नये म्हणून ही एक टिप्स लक्षात ठेवा. असं 1.5 इंच तिरकी योगपट्टी कट करायची. आले लक्षात? आणि इथे दुसरा बदल करायचा म्हणजे अर्धा इंच आपल्याला योगपट्टी अस्तरवरती वाढवून घ्यायची आहे न विसरता. फक्त योगपट्टी वाढवायची आहे बघा अर्धा इंचाने. आणि जर तुम्हाला वाटत असेल की योगपट्टी कमी पडेल तर तुम्ही 1.5 इंच सुद्धा खालच्या साईडने वाढवू शकता. जर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे. तर इथे बघा आता आपली ही बेसिक कटोरी आहे. तर बेसिक कटोरीमध्ये काय बदल करायचे? तर इथे बघा अर्धा इंचावरती या साईडला मार्किंग करून घ्यायचं आणि त्या मार्किंगपर्यंत अशी कटोरी फोल्ड करून घ्यायची. फोल्ड केल्यानंतर मध्यावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि हा अर्धा इंचाचा पॉईंट आहे तो तिथून जोडून घ्यायचा. त्यानंतर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. एवढा पार्ट बघू शकता कटोरीचा. आता कटोरी वाढवायची पद्धत पण माझी एकदम सुंदर आणि परफेक्ट येते मैत्रिणींनो, खूप सोपी आहे बघा. तर इथे आपल्याला कटोरी किती इंचाने वाढवायची आहे? 1.25 इंचाने. तर 1.25 इंचाने अगोदर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पेपरवरती बघा. या पद्धतीने मी पेपर घेतलेला आहे, त्याच्या 1.25 इंचाचं मार्किंग करून अशी लाईन आखून घेतली आणि त्या लाईनवरती आपल्याला कटोरी ॲज इट इज जशी आहे तशी आखून घ्यायची आहे अगोदर. कशा पद्धतीने मी दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये बघू शकता. जशी आहे तशी अगोदर आखून घ्यायची आहे. आता ही बेसिक कटोरी आपल्याला अजिबात उपयोगी पडत नाही, ही साईडला ठेवून देऊया. तर याच्यावरती आता आपल्याला कटोरी या पद्धतीने 1.25 इंच या पद्धतीने आपल्याला वाढवून घेतलेली आहे बघा. आणि या साईडला पण 1.25 इंचाने वाढवणार आहोत आपण. या साईडला 1.25 इंचावरती मार्किंग केलं आणि या साईडला ऑलरेडी आपण 1.25 इंचाची रेषा आहे ती आखून घेतलेली होती. इकडे 1.5 इंच आपल्याला
हुकाई पट्टीमध्ये जातं तेवढं मार्जिन घ्यायचं आणि ते नेहमी आपण अर्धा इंच सर्व साईजसाठी घेत असतो गळ्याच्या साईडने. आणि असं या पद्धतीने डॉटमध्ये आपल्याला ती पॉईंटमध्ये कटोरी जोडून घ्यायची आहे. तर सर्व पॉईंट आपण जोडून घेऊया आता मार्किंग केलेले व्यवस्थित. तर ही कटोरी वाढवायची पद्धत माझी अगदी सोपी आहे मैत्रिणींनो. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण अगदी सोपं पेपर कटिंग वाटणार आहे जर तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर. एवढं सुंदर तुम्हाला फ्रीमध्ये घर बसल्या शिकायला मिळणार आहे माझ्या चॅनलवरती. तर इथे बघा इथून इथपर्यंत असा टेप फोल्ड करायचा आणि त्याचा मध्य करून घ्यायचा. आणि इथे आता आपल्याला खालच्या साईडला 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. आता हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने. तर त्या इथे आपल्याला गोलाकार शेपमध्ये कटोरी कट करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला गोलाकार शेप द्यायचा असतो. तर दोन्हीकडचे पॉईंट सेम आलेले आहेत का नाही ते चेक करायचे आणि थोडेसे मिस झाले असतील तर तो मॅच करून घ्यायचे आहेत. आणि या पद्धतीने बघा गोलाकार शेप देऊन घ्यायचा म्हणजे काय होतं कटोरी आपली योगपट्टीमध्ये आणि छातीमध्ये एकदम परफेक्ट बसली जाते. बघू शकता एकदम सुंदर बसते छातीमध्ये आपली कटोरी. या पद्धतीने जर तुम्ही गोलाकार कटोरी जर कटिंग केली तर ही एक टिप्स लक्षात ठेवा. मध्यावरती काहीच वाढवायचं नाही, फक्त व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी 1/2 इंचाने वाढवून घ्यायची आहे खालच्या साईडने. तर ते बघा कटोरीचा शेप आहे तो परफेक्ट आता मी कट करून घेतला. तर बघू शकता किती सुंदर आपली कटोरी आहे ती वाढवून तयार झालेली आहे. आता कटोरीचा टक्स किती घ्यायचा उभा आणि आडवा तो पण एक महत्त्वाचा पॉईंट असतो. तर त्याच्यासाठी पण मी डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन नक्की बघा. तर इथे मी आडवा टक्स घेतलेला आहे 1.5 इंचाचा आणि उभा टक्स घेतलेला आहे मी 2.25-3 इंचाचा. ठीक आहे. तर ही टक्स आहे तो मी आखून घेतला आणि आता हे मी फोल्ड करून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आपली कटोरी आहे ती येते. तर व्यवस्थित मी पिनअप करून घेते. तर बघू शकता तुम्ही कटोरीचा शेप आहे तो एकदम परफेक्ट आलेला आहे. आणि ते साईड पार्टवरती अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि त्याच्यावरती कटोरी ठेवून घ्यायची आहे ही वाढवलेली कटोरी. आणि बघा एकदम सुंदर गळ्याचा शेप पण किती आलेला आहे बघू शकता कटोरीचा. आणि कुठेच कमी किंवा जास्त आपली कटोरी झाली नाही, एकदम परफेक्ट आलेली आहे मैत्रिणींनो. खूप सोपी पद्धत आहे. तसेच शिलाई मार्जिन सोडून आपलं जे मेन कटोरीचं मार्किंग होतं 5.25 इंच ते येत आहे की नाही हे पण चेक करायचं आहे कटोरी आपली कटिंग केल्यानंतर. समजा कटोरी जर जास्त झाली तर हे पण आपण मॅनेज करू शकतो इथे मैत्रिणींनो. या पद्धतीने आपली परफेक्ट 5.25 इंचाची कटोरी स्टिच केल्यानंतर तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आहे तो एकदम परफेक्ट इथे कटिंग करून झालेला आहे. ठीक आहे. तर योगपट्टीमध्ये फक्त बदल करायचा आहे, अर्धा इंचाने 1/2 इंचाने वाढवून घ्यायची. आणि कटोरीचा आकार बघू शकता आणि आतल्या साईडने पण बघू शकता तुम्ही पफ किती सुंदर येणार आहे आपला. या पद्धतीने 32 साईजचं आपली ती कटोरी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने वाढवून दाखवलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. पुढे स्टेप बाय स्टेप मी बाहीमध्ये पण तुम्हाला खूप सारे टिप्स सांगितलेले आहेत अगदी प्रोफेशनल पद्धतीने. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो. मी परत एकदा सांगत आहे कारण जर व्हिडिओ तुम्ही फास्ट केला पुढे घेतला तर तुमच्या सर्व टिप्स मिस होणार आहेत. तर इथे बघा बॅक पार्टला आता काय करायचं आहे 2.25 इंचच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे. आणि जेवढा तुमचा पाठीमागचा गळा आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि खालच्या साईडने तुम्हाला जेवढी गळारुंदी घ्यायची आहे 3 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता वाढवून. जर तुम्हाला रुंद गळा हवा असेल तर त्याचा बॉक्स मी आखून घेतला. याच्यामध्ये तुम्ही असा गोलाकार वस्तूच्या सहाय्याने सुंदर असा गोल शेप देऊ शकता किंवा जर तुम्हाला पान गळ्याचा आकार द्यायचा असेल तो पण मी तुम्हाला पुढे कंटिन्यू करून दाखवते. त्या अगोदर मी शिलाई मार्जिनची रेषा आखून घेतली आणि मुंड्याचा शेप आहे तो परफेक्ट इथे मी आखून घेतला. बघा किती सुंदर आलेला आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला मध्यावरती आता एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. त्या अगोदर साईड पार्टला मी इथे एक मार्किंग करून घेतला अर्धा इंचावरती. शोल्डरच्या मधोमध्ये पॉईंट देऊन घ्यायचा टक्ससाठी बघा. आणि हा टक्स आहे तो तुम्ही गळ्याच्या वरती जाऊ द्यायचा नाही, हा अर्धा इंचाचा टक्स द्यायचा आहे. आणि इथे शिलाई मार्जिनच्या इथे अर्धा इंचाचं जे मार्किंग केलं होतं वरती ते असं टक्सपासून क्रॉसमध्ये आखून घ्यायचं. याने काय होतं आपलं पाठीचं फिटिंग अगदी परफेक्ट बसतं. ठीक आहे. तर मुंड्याच्या इथे ऑलरेडी आपण 1/2 इंच घेतलेलं होतं फ्रंट पार्टमध्ये. तर बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता गळ्याचा शेप तुम्हाला सांगते. या पद्धतीने तुम्ही पान गळ्याचा शेपसुद्धा याच्यामध्ये देऊ शकता.
तसेच हार्ट शेप या पद्धतीने बघा षटकोनी आकारसुद्धा देऊ शकता. बघा इथे फक्त चेंजेस करायचे आहेत. बाहेर थोडासा येऊ द्यायचा आहे आणि असं क्रॉसमध्ये आखून घ्यायचं. तर कोणताही शेप आहे तुम्ही गळ्याचा देऊ शकता याच्यामध्ये डीपनेकमध्ये. ठीक आहे. तर बॅक पार्ट पण आपला रेडी झालेला आहे. आता आपण बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं ते बघूया. तर बाही कटिंगसाठी मी इथे डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे आणि बाहीची कटिंग माझी अगदी सोपी आहे मैत्रिणींनो. आता तुम्ही म्हणसाल की सोपी म्हणजे आता सर्वजण व्हिडिओमध्ये हे सांगत असतात, तर बाहीची कटिंग मी तुम्हाला अगदी प्रोफेशनल पद्धतीने म्हणजे राजा राणी कोचिंगचं या क्लासचं तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यांच्या पद्धतीनुसार मी तुम्हाला अगदी सोपं करून सांगितलेलं आहे बघा. तर इथे पहा, त्यासाठी आपल्याला फ्रंट पार्टचा आणि बॅक पार्टचा मुंडा अगोदर मोजून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर इथे बघा कशा पद्धतीने मी मोजून दाखवत आहे. हा फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट मी घेतलेला आहे बाहीचं कटिंग करण्यासाठी. तर इथे बघा तो कसा मोजायचा. शोल्डरच्या इथे आपल्याला शिलाई मार्जिन जेवढं जातं तेवढं अगोदर मी अर्धा इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि नंतर अर्धा इंच आपलं जेवढं बाही जोडण्यात जातं तेवढं असं गोलाकार मार्किंग करून घ्यायचं डॉट डॉटमध्ये बॅक पार्टला आणि फ्रंट पार्टला. आणि तसाच गोल गोल टेप फिरवत आता आपण ते मार्किंग शेवटपर्यंत मोजून घेणार आहोत फ्रंट पार्टचं आणि बॅक पार्टचं. तर त्यासाठी मी ते लिहून घेते, फ्रंट पार्टचा मुंडा किती आला आणि बॅक पार्टचा मुंडा किती आला आपला मोजून, म्हणजे आपल्याला सोपं जाईल बाहीचं कटिंग करायला. तर या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केलं तर तुम्हाला रुंदी घ्यायची गरज नाही, किती टाकायची याचं टेन्शन घ्यायचं गरज नाही. तसेच कॅप हाईट किती घ्यायची याचं सुद्धा टेन्शन राहणार नाही मैत्रिणींनो. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचाच्या मार्किंगपासून असं गोल गोल शेवटपर्यंत टेप बघायचं किती येत आहे. फ्रंट पार्ट आलेला आहे आपला इथे 9.5 इंच. ठीक आहे. तर मी ते नोट डाऊन करून घेते. फ्रंट पार्ट 9.5 इंचाचा आलेला आहे. आता बॅक पार्ट मोजूया आपण. अर्धा इंचाच्या मार्किंग सोडून आपल्याला या पद्धतीने गोलाकार टेप फिरवायचा आणि इथे किती आलेला आहे 9.25 इंच बॅक पार्ट. तर बॅक पार्टचा मुंडा आलेला आहे 9.25 इंच. तर आता हे मार्किंग आपण वापरून कशा पद्धतीने बाहीचं कटिंग करायचं ते मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून बाही आपली एकदम परफेक्टच येते. जर तुमची बाही कमी किंवा जास्त होत असेल तर ही प्रोफेशनल पद्धत राजा राणी कोचिंगची एकदा नक्की ट्राय करून पहा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या चॅनलवरती तुम्हाला 10 इंचाच्या बाहीचा हा कटिंगचा व्हिडिओ आहे तो पाहायचा आहे. पॅटर्न स्लीव्ज म्हणून मी ते तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे. ही कटिंग तुम्हाला कोणत्याही साईजची बाही असू द्या तुम्हाला उपयोगी येणार आहे हा पॅटर्न. सारखं सारखं तुम्हाला बाहीचं रुंदी किती घ्यायची, उंची किती टाकायची हे अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही मैत्रिणींनो. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओमध्ये जाऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे 10 इंचाच्या बाहीचा. म्हणजे तुम्ही जर एकदा ही बाही कटिंग तुमच्याकडे या पद्धतीने मी जशी ठेवलेली आहे तशी कटिंग करून ठेवली तर तुम्हाला सारखं सारखं बाहीची रुंदी किती घ्यायची, छातीनुसार किती याचं मार्किंग करायचं याचं टेन्शन राहणार नाही. तर बघा बंद बाजूवरती मी अगोदर बॅक पार्टचा मुंडा आखून घेतला आणि इथून परत मध्यावरती बाही सरळ करून घेतली आणि तिथेच परत फ्रंट पार्टचा मुंडा आहे तो आखून घेतलेला आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर पहा या पद्धतीने आपला फ्रंट पार्टचा मुंडा आणि बॅक पार्टचा मुंडा मी ड्रॉ करून घेतलेला आहे. आता याच्यावरती तुम्ही कितीही इंचाची बाही असू दे तुमची, 4 इंच 5 इंच 6 इंच 10 इंच 12 इंच कोणत्याही बाहीचं कटिंग तुमचं आरामात होणार आहे. ठीक आहे. तर ते मुंड्याचं ऑलरेडी आपलं बॅक पार्टचा आणि हा फ्रंट पार्ट या पद्धतीने परफेक्ट असा आपण आखून घेतला पॅटर्न स्लीव्जवरून. आता हा फ्रंट पार्टचा मुंडा आणि बॅक पार्टचा मुंडा आपला किती आलेला होता तो सेम त्याच पद्धतीने बघा अर्धा इंचाचं मुंड्याच्या कडेने मार्जिन ज्या पद्धतीने आपलं बाही जोडताना जातं तसं गोल गोल फिरवत बॅक पार्टच्या बाजूने बघा गोल गोल टेप फिरवत बघा बॅक पार्ट किती आलेला होता आपला 9.25 इंच. तर तिथे मार्किंग करायचं आणि फ्रंट पार्ट पण सेम त्याच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. बॅक पार्ट मी परत एकदा मोजत आहे बघा परफेक्ट 9.25 इंच आपलं मार्किंग आलेलं आहे की नाही. तर परफेक्ट आलेला आहे. आता फ्रंट पार्टचा मुंडा आलेला आहे आपला 9.25 इंच. तर तो पण मी तसाच मार्जिन सोडून बघा अर्धा इंचाचं गोल गोल फिरवत टेप या पद्धतीने 9.25 इंचावरती करून घेतलं. तर पहा मी आता थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवते. हे अंतर आलेलं आहे आपलं अर्धा इंचाचं. तर इथे बघा पुढचा पॉईंट जर घेतला तर बाही आपली कमी पडेल आणि पाठीमागचा घेतला तर जास्त होईल. त्याच्यासाठी काय करायचं आहे, या अर्धा इंचाचा मध्ये घ्यायचा आहे आपल्याला. तर ही आपली मेन इथे बाहीची रुंदी होणार आहे बघा या पद्धतीने. आणि तिथून पुढे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे.
तर ही मोठी लाईन आखलेली आहे ती आपली मेन रुंदीचं मार्किंग आहे. अर्धा इंच जर डिफरंट आलेला होता त्याचा निम्मा केला तर आला पाव इंच, तर ती आपली मेन रुंदी आली आणि तिथून पुढे 1.5 इंच टाकलं. तसेच इथे दंडघेर तुमचा 5.5 इंच असेल आणि पुढे 1.5 इंच मार्किंग घ्यायचं आहे शिलाई मार्जिनचं. तर इथे मी तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये आता अगोदर बाही कशी कटिंग झाली आपली ते बघू शकता. ठीक आहे. तुमची 12 इंच 13 इंच 14 इंच या पद्धतीने बाही कटिंग होणार आहे आरामात. ठीक आहे. 10 11 12 13 काही किती इंचाची बाही असू द्या तुम्हाला या पद्धतीनेच कटिंग करायचं आहे. तसेच आता आपली बाही किती इंचाची आहे 4 इंचाची, तर ती पण मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. बघा 4 इंच आपली बाही आहे, तर 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि 5 इंचावरती मी बाहीचं मार्किंग करून घेतलं. ठीक आहे. इथपर्यंत इथपर्यंत समजलं. आता कॅप हाईट किती घ्यायची, तर या पद्धतीने शिलाई मार्जिनवर कॅप हाईटचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी 2 इंचावरती केलेलं आहे. तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही 2.5 इंचापर्यंत पण घेऊ शकता, जर काकीमध्ये तुम्हाला थोडंसं शिलाई मार्जिन जास्त हवं असेल तर. तर आता हे मी 2 इंचावरती मार्किंग केलं आणि इथे उंचीची रेषा आखून घेतली. तर ही आपली 4 इंचाची बाही रेडी होणार आहे स्टिच झाल्यानंतर. बघा, तर तुम्हाला एकाच पॅटर्नवरती मी तुम्हाला 4 इंचाची बाही तसेच 10 इंचाची बाहीसुद्धा मी कटिंग करून कशी करायची ते दाखवलेलं आहे. तर बघा, त्याच्यावरती आता मी 5.5 इंच मुंडा टाकला आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. ठीक आहे. तर इथे बघा, ही आपली लॉंग बाही पण इथे 9.5 इंच प्लस 1 इंच घेतलं म्हणजे 10.5 इंचाची बाही पण इथे तयार झालेली आहे ऑटोमॅटिक. तर या पद्धतीने तुम्ही फक्त पॅटर्न स्लीव्ज वापरून कोणत्याही मापाची उंचीची बाही आहे ती कटिंग करू शकता. आणि ते कोपऱ्यामध्ये थोडं पाव इंच घेतलेलं आहे बघा मी क्रॉसमध्ये, म्हणजे सुंदर आपली बाही बसते. तर ही आपली 4 इंचाची बाही आहे ती कटिंग करून दाखवलेली आहे तुम्हाला राजाराणी कोचिंग पद्धतीने. अगदी परफेक्ट आणि सोप्या पद्धतीत कशी कटिंग करायची, म्हणजे तुम्हाला रुंदी किती घ्यायची तसेच कॅप हाईट किती घ्यायची याचं टेन्शनच अजिबात राहणार नाही मैत्रिणींनो. जर एकदा काही तुम्ही पॅटर्न स्लीव्ज तुमच्याकडे कटिंग करून ठेवली ना, तर कोणत्याही उंचीची तुम्ही बाही अगदी डोळे झाकून कट करू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल की बाहीची रुंदी किती घ्यायची छातीनुसार. तर एकदा हा व्हिडिओ बघून तुम्ही बाही कटिंग करा, तुमचं एकदम परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे. तर इथे बघा, इथे क्रॉसमध्ये मी कटिंग करून घेतलं शिलाई मार्जिनचं. तर अगदी परफेक्टच बाही तुमची बसणार आहे. मी तुम्हाला ही चेक करून दाखवते पुढे. तर आता हा फ्रंट पार्टचा मुंडा अगोदर कट करून घेऊया आपण. तर आता ही कटिंग केलेली बाही आपली कुठे कमी किंवा जास्त तर होत नाही ना, हे आपण चेक करून बघूया लगेचच. कारण बऱ्याच मैत्रिणींची बाही आहे ती कटिंग केल्यानंतर कमी पडत असते मैत्रिणींनो. त्याच्यामुळे ही ट्रिक्स एकदा नक्की वापरा, याचा तुम्हालाच उपयोग होणार आहे. आणि ही प्रोफेशनल पद्धत आहे मैत्रिणींनो राजाराणी कोचिंग पद्धतीची, त्याच्यामुळे अजिबात बाही तुमची चुकणार नाही, ही गॅरंटी मी 100% तुम्हाला देते. तर बघा, अर्धा इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे, तिथून मध्यातून आता या पद्धतीने बाही आपल्याला ज्या पद्धतीने ब्लाऊजला बाही जोडतो तसंच अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून बघितलं तर बघा परफेक्टच इथे बाही आलेली आहे, कुठेही कमी पडलेली नाही. तर आता हा फ्रंट पार्ट आपण चेक करून बघितला, आता आपण बॅक पार्ट पण लगेचच चेक करून बघूया. तर मध्यातून बघा इथे आपण बाही ठेवायची आहे आणि गोल गोल फिरवत आपल्याला या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे. तर बघा, बॅक पार्टला सुद्धा बाही आपली परफेक्टच बसत आहे. ठीक आहे. तर ही बाही कटिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि पहा, मी आज तुम्हाला 32 साईजचं अगदी स्टेप बाय स्टेप सर्व काही टिप्स आणि ट्रिक्स सहित व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि तुम्ही जर मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करून ठेवा, कारण तुम्हाला आता घर बसल्या असेच छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. आणि इथे बघा, लाईक केल्यानंतर तुम्हाला हाईप्सचा पण एक ऑप्शन आलेला आहे नवीन, त्याचे पॉईंट्स पण द्यायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून पाहत आहात त्याची कमेंट पण नक्की करा, त्याच्यावरती मला मोटिवेशन भेटत असतं मैत्रिणींनो नवनवीन व्हिडिओ टाकण्यासाठी. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला हा थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर एक व्हिडिओला सुंदर अशी कमेंट करा मैत्रिणींनो. आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे त्याचीसुद्धा कमेंट करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 34 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहोत आपल्या चॅनलवरती. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, कुठे काही प्रॉब्लेम आला असेल तर. बाहीचा व्हिडिओ तुम्हाला याच्यात थोडासा समजला नसेल तर 10 इंचाची जी बाहीचं कटिंग टाकलेलं आहे चॅनलवरती माझ्या जाऊन बघू शकता.
10 ते 15 दिवसापूर्वी टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ 10 इंचाच्या बाहीचा नक्की बघा, म्हणजे तुम्हाला बाहीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तसेच कटोरी ब्लाऊज कटिंगचे आता स्टेप बाय स्टेप व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पुढे येतच राहणार आहेत मैत्रिणींनो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ आवडले असेल तर न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच घरबसल्या फ्रीमध्ये सर्व काही ब्लाऊजचे पॅटर्न शिकण्यासाठी. आत्तापर्यंत तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती असा कोणताच चॅनल भेटणार नाही मैत्रिणींनो. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.